मग कधी बैलाला हेअरकट करताना पाहिलंय का? नाही पाहिलं ना, नसनच पाहिलं, कारण की त्यासाठी कुठे ब्युटी पार्लर नसतंय. मग या सगळ्या शेट लोकांचा मेकओव्हर कसा होतो ते मी आजच्या ब्लॉग मध्ये दाखवतो की. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर जसा उन्हाळा पडलाय तसं घरी कलिंगडासोबत बाचन बाची पण सुट्ट्यांना आल्यात. आणि भाचन बाची मामाची तर सुट्ट्यांना आली की मामा डायरेक्ट त्यांचं पर्सनल खेळणं असतंय. आणि जसं बारकेपणे आपल्याला वाटायचं की एखाद्या झाडाची बी खाल्ली की पोटात झाड उगत, तसंच या पिल्लांना पण आता वाटतंय. बी खाल्ल्यावर काय होतं? मग तुम्हाला पण असा गैरसमज होता का? आणि सुट्ट्यांना तुम्ही मामाच्या घरी गेलाय का किंवा अजून जाणार आहे का नाही ते पण नक्की सांगा. चालत नाही बाबा, माझ्या कुणाचा जीव आहे का नाही. याचं मामा तर आता माझा राजेशाही ताट सुरू होता, तसंच बाहेर बैलांचा पण राजेशाही ताट सुरू होता. शेट लोकांची आहे ना आज कटिंग करायची होती. जेवढी बारकी पोरं कटिंग करताना नखर करतात ना, त्याच्यावर आपल्या बैलांचं नखर असतात. कटिंग केल्यावरती देखणं दिसणार हे आणि नखर पण करणार हेच. एक वेळेस बारक्या पोराची तरी कटिंग करताना त्याचं मुडकं पकडून धरतात, पण यांना कसं पकडून धरावा? मग कसं बस राजा सोन्या करीत करीत त्यांना चुळीत चुळीत गप करायला लागते आणि मग हळूहळू त्यांचं केस कापायला लागते. मग ह्याच्या आधी तुम्ही कधी असा बैलाचं हेअरकट पाहिलं होतं का नाही ते तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याच्यात बरोबर गावचा असं गावरान ब्लॉग बघण्यासाठी फॉलो पण करून ठेवा की राव. रामकृष्ण हरी.